सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत शेंदूर घेऊन येतो आणि तो नेत्राला सांगतो की आता काही करून हे शेंदूर विरोचकाच्या तोंडात जायला हवं, म्हणजे त्याला काहीच बोलता येणार नाही. त्यावर नेत्रा म्हणते, पण हे शेंदूर आपण त्याला खायला कसं घालायचं? जर जेवणात मिक्स करायचं असेल तर ते केतकी काकू आणि फाल्गुनी ताईंची नजर चुकवून मिक्स करावं लागेल. आणि मग ते दोघेजण याच गोष्टीचा विचार करत असताना अद्वैतला इंद्राणीचा कॉल येतो. इंद्राणी अद्वैतला सांगते की खाली कारीकर आले आहेत आणि ते ऐकून अद्वैतला धक्काच बसतो आणि मग ते दोघेजण पटकन खाली जाण्यासाठी निघतात. तर इकडे इंद्राणीने त्यांना पाणी दिलेले असते आणि मग अद्वैत आणि नेत्रासुद्धा त्या ठिकाणी येतात. अद्वैतला बघून त्यांना खूप आनंद होतो. तर अद्वैत विचारतो की कारीकर, तुम्ही अचानक इथे कसे? आणि त्यावर ते सांगतात की तुम्ही आणि शेखर सर बरेच दिवस झाले ऑफिसमध्ये आला नाहीत आणि मला एका महत्त्वाच्या डॉक्युमेंटवर शेखर सरांच्या सह्या हव्या होत्या आणि म्हणून मी इथे आलो. खरं तर काल मी शेखर सरांना कॉल केला होता आणि तो कॉल रुपाली मॅडमने रिसीव केला आणि त्यांनीच मला इथे बोलावलं. आणि हे ऐकून अद्वैत, नेत्रा आणि इंद्राणीला आश्चर्य वाटतं. तर अद्वैत कारीकरांना समजवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही डॉक्युमेंट्स इथे ठेवा, मी 2-3 दिवसांनंतर पाठवून देईल. मात्र कारीकर त्याला सांगत असतात की सर, हे खरंच खूप अर्जंट आहे, मला शेखर सरांची लगेच सही हवी आहे. पण ते ऐकून अद्वैत काळजीत पडतो आणि ते कारीकरांच्या लक्षात येतं. ते विचारतात की शेखर सरांची तब्येत तर ठीक आहे ना, त्यांना काही झालं तर नाही ना? आणि त्यावर अद्वैत म्हणतो की नाही, ते ठीक आहेत, तुम्ही काळजी करू नका. आणि मग तो कारीकरांना समजावतो की तुम्ही प्लीज आता जा, मी तुमच्याशी नंतर बोलतो. आणि मग ते त्यांना बाहेर सोडण्यासाठी निघतात. मात्र तितक्यात शेखर त्या ठिकाणी येतो. तो कारीकरांना आवाज देत थांबवतो. त्याला बघून त्यांना खूप आनंद होतो. तर शेखर म्हणत असतो की तुम्हाला माझी सही हवी होती ना, मग सही न घेताच तुम्ही का चालला आहात? आणि त्यावर अद्वैत मध्ये पडत म्हणतो की चला कारीकर. मात्र शेखर अद्वैतवरच ओरडतो आणि म्हणतो की तू काय मूर्ख आहेस का? तर नेत्रासुद्धा जेव्हा मध्ये पडते तेव्हा शेखर तिच्यावर देखील ओरडत म्हणतो की तू कोण आहेस आमच्यामध्ये बोलणारी? आणि शेखरचं असं विचित्र वागणं बघून त्या कारीकरांना तर आश्चर्यच वाटते. नेमकं काय चाललंय हे त्यांच्याही लक्षात येत नाही. अद्वैत त्यांना तेथून जायला सांगत असतो, मात्र शेखर त्यांना तेथून काही जाऊ देत नाही. आणि मग तितक्यात रुपाली आणि तिच्या पाठोपाठ तन्मय, तेजस, फाल्गुनी आणि केतकीसुद्धा त्या ठिकाणी येतात. आणि तेजसला रुपालीच्या पाठोपाठ बघून तर कारीकरांना धक्काच बसतो. ते आश्चर्याने त्या सगळ्यांकडे बघत असतात. तर मग रुपाली त्यांना म्हणते की कारीकर, तुम्हाला एका महत्त्वाच्या डॉक्युमेंटवर सही हवी होती ना, मग चला वरती जाऊ, तुम्ही त्यावर शेखरची सही घ्या. मात्र ते ऐकून नेत्रा, अद्वैत घाबरतात. आणि त्यावेळी मग रुपाली शेखरला विचारते की तुला कोणी अडवतंय का? त्यावर तो हो म्हणतो. तर रुपाली नेत्राला धमकी देत म्हणते की तुला माहिती आहे ना, जर शेखरला कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ते? आणि मग त्यानंतर शेखर त्या कारीकरांचा हात पकडूनच त्यांना रुपालीच्या पाठोपाठ त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो. नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ जातात. ते लपून हा सगळा प्रकार बघत असतात. तर कारीकर नाही म्हणत असताना देखील शेखर त्यांना रूममध्ये घेऊन जातो आणि मग रुपाली हसतच दरवाजा बंद करते. तर नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत एकमेकांकडेच बघत असतात. इंद्राणी म्हणत असते की जर त्या विरोचकाने कारीकरांना वश केलं तर मग हे सगळं प्रकरण आपल्या घराबाहेर जाईल. तर अद्वैत म्हणत असतो की आत्तापर्यंत विरोचक घरातील लोकांना वश करत होता, पण जर आता त्याला बाहेरच्या लोकांना वश करायचं असेल तर आपल्याला हे सगळं थांबवायलाच हवं. आणि मग त्यानंतर नेत्रा पळतच जाऊन तो शेंदूर आणि मिरची पावडरचा डबा घेऊन येते. तर दुसरीकडे रुपाली कारीकरांना सांगत असते की तुम्ही इथे निवांतपणे बसा आणि शेखरच्या सह्या घ्या. मात्र ते नको म्हणत असतात आणि फाईल टेबलवर ठेवून पटकन तेथून जाण्यासाठी निघतात. शेखर त्यांना अडवतो, मात्र कारीकर तेवढ्या वेळात दरवाजा उघडतात. मात्र शेखर पुन्हा त्यांना पकडून रुपाली समोर घेऊन येतो. कारीकर तिच्या पुढे हात जोडून विनंती करत असतात की मॅडम, मला जाऊ द्या, घरी माझी लहान लहान मुलं आहेत. पण रुपाली हसतच म्हणते की आधी तुम्ही माझ्या डोळ्यात बघा. मात्र कारीकर काही तिच्या डोळ्यात बघत नाही. त्यामुळे रुपाली त्यांची कॉलर पकडते आणि डोळ्यात बघण्याची धमकी देते. मात्र कारीकर शेखरकडे बघत म्हणत असतात की सर, मला सोडायला सांगा. मात्र रुपाली म्हणते की माझ्या डोळ्यात बघा, नाही तर मी तुमचा जीव घेईल. त्यामुळे कारीकर घाबरून तिच्या डोळ्यात बघू लागतात आणि मग रुपाली त्यांना वश करणार इतक्यात नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत त्या ठिकाणी येतात. अद्वैत पटकन कारीकरांना बाजूला करतो. तर नेत्रा, इंद्राणी रुपालीच्या समोर जाऊन उभ्या राहतात.
राहतात आणि मग त्यानंतर रुपालीला काही कळणार इतक्यात नेत्रा तिच्या डोळ्यांवर मिरची पावडर फेकते. रुपालीला काही दिसत नाही. ती मोठमोठ्याने ओरडत असते आणि मग त्यावेळी नेत्रा तिचा हात घट्ट पकडून ठेवते. तर इंद्राणी तिच्या तोंडामध्ये शेंदूर टाकते आणि तिला पाणी प्यायला लावते. त्यामुळे मग ते शेंदूर रुपालीच्या पोटात जातं. तर हा सगळा प्रकार त्या कारीकरांच्या समोरच चाललेला असतो आणि हे सगळं काही बघून त्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि मग त्यानंतर नेत्रा आणि इंद्राणी रुपालीचे हातपाय बांधून टाकतात आणि तिला जमिनीवर पाडतात. तर कारीगर खूप घाबरलेले असतात. अद्वैत त्यांना विचारतो की तुम्ही ठीक आहात ना? त्यावर ते फक्त मान हलवून हो म्हणतात आणि अद्वैतला विचारतात की साहेब हे सगळं काय आहे? तर अद्वैत त्यांना म्हणतो की आता मी तुम्हाला खरंच काहीच सांगू शकत नाही, पण इथे जे काही तुम्ही बघितलं ना ते विसरून जाण्याचा प्रयत्न करा आणि प्लीज कोणालाही काही सांगू नका. मी ऑफिसमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळं काही सांगेल, पण प्लीज आता तुम्ही इथून निघा. आणि मग कारीगर तेथून निघून जातात. तर नेत्रा आणि इंद्राणी रुपालीला बाहेर घेऊन येतात. अद्वैतही शेखरला बाहेर घेऊन येतो. तर इतर सगळेजण खालीच उभे असतात आणि मग त्यानंतर नेत्रा त्या सगळ्यांसमोर रुपालीला जमिनीवर ढकलून देते. रुपाली कशीबशी तिच्या पायांवर उभी राहते आणि मग ती केतकी, फाल्गुनी, तेजस आणि तन्मय यांच्या पुढे जाऊन त्यांना तिचे हात सोडायला सांगत असते. मात्र तिचा आवाजच येत नसतो आणि त्यामुळे ती तिच्या सेवकांना आदेशही देऊ शकत नाही. कोणीच तिचं काही ऐकत नाही. त्यामुळे रुपाली खूप चिडते. ती रागातच नेत्रा आणि इंद्राणी जवळ जाते आणि त्यांना जोरजोरात धक्के मारायला सुरुवात करते. तर त्या दोघीजणी रुपालीला पकडतात आणि तिच्या कानाखाली मारतात. त्यामुळे रुपाली अजून चिडते. ती ओरडण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला ओरडताही येत नाही आणि मग ती रडतच खाली बसते. तर नेत्राला तिची अवस्था बघून तिने आत्तापर्यंत घरच्यांसोबत जे काही केलेलं असतं ते सगळं आठवतं आणि मग ती अद्वैतकडून एक पट्टा घेते आणि तो पट्टा रुपालीच्या गळ्यात अडकवते. तिला आठवतं की रुपालीने कसं तेजसला कुत्रा बनवलं होतं आणि मग त्याच प्रकारे ती रुपालीला कुत्रा बनवते आणि मग ती रुपालीला सांगते की भुंक आता. मात्र रुपाली काही भुंकत नाही. तर नेत्रा म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं ना, हे युद्ध आपलं आहे, यामध्ये माझ्या कुटुंबाला सामील करू नको. मात्र तू माझं ऐकलं नाही. तू निर्दोष लोकांना या सगळ्यामध्ये ओढलं. आता बघ, तुझ्या प्रत्येक पापाचा हिशोब तुला मी द्यायला लावणार. आणि मग त्यानंतर ती सांगते की बोल आता, दे यांना आदेश. मात्र रुपालीच्या तोंडातून शब्दही फुटत नसतो. ती फक्त रागातच नेत्राकडे बघत असते. तर इंद्राणी आणि अद्वैत त्या 5 जणांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना सांगत असतात की तुम्ही नॉर्मल व्हा, तुम्हाला आता या विरोचकाला घाबरण्याची काही गरज नाही. मात्र ते अजूनही विरोचकालाच वश असतात. ते काही नॉर्मल होत नाही. त्यामुळे मग सगळेच जण काळजीत पडतात आणि मग रुपाली तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र नेत्रा तिचा पट्टा घट्ट धरते. त्यामुळे रुपालीला कुठेही जाता येत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.